अरुणाली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे। आज आपण सिल्लोड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक आणि तहसील समोरून बोलत आहे। आज 1 ऑगस्ट 2025 आज लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आपण संपूर्ण महाराष्ट्रात हर्षोल्लासात साजरी करत आहात। या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक 104 विधानसभाचे आमदार अब्दुल सत्तार साहेबांकडून खूप मोठा कार्यक्रमाचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे। इथं पुतळ्याचा अनावरण लोकार्पण सोहळा आहे। आपल्यासोबत आहे तालुका अध्यक्ष दुर्गाताई पवार, सकाराम भाऊ आयरे, बनसोडे ताई आणि फहीम पठाण यांच्याकडं अण्णाभाऊ साठे जयंतीबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। दादा ताई नमस्कार, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। भैया नमस्कार। दादा अण्णाभाऊ साठेबद्दल आपलं काय प्रतिक्रिया आहे आणि आपलं त्यांच्या जीवनावर आधारित बोला काहीतरी। जीवनावर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती फार उत्साहानं सिल्लोड शहरातच नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पण सिल्लोड शहरामध्ये फार उत्साहानं ग्रामीण भागातले आमचे मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते व महिला इथे येऊ लागल्यात। आमचे लाडके नेते अब्दुल सत्तार साहेब यांच्या मदतीनं और यांच्या आशीर्वादानं जे आम्हाला आश्वासन दिले होते ते आश्वासन पूर्ण झालेले। आम्हाला इथं मूर्ती आणि मूर्ती त्यांचं आता अनावरण सोहळा ते होणार आहे, ते लोकार्पण सोहळा होणार आहे तरी इथं। आणि इथं आता थोड्याच वेळामध्ये साहेब येणार आहे, इथं थोडंसं भाषण वगैरे होणार आहे, समाजाचं परिवर्तन होणार आहे। त्याच्यानंतर आमचे 5:30ला भव्य मिरवणूक होणार आहे आणि त्या मिरवणूकमध्ये मी सर्व समाजाला आणि इतर लोकांना आवाहन करतो आहे की आमच्या मिरवणूकमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणूकमध्ये आपण सर्व यावं, त्याची शोभा वाढावं एवढी मी विनंती हात जोडून समाजाला करतो आहे। आणि काही बी कुठलंही काही असेल सर्व सोडावं लोकांना आणि पुन्हा इथं येऊन बसावं एवढी मी विनंती त्यांना करतो आहे। आपले सिल्लोड सोयगावचे लोकप्रिय आमदार अब्दुल सत्तार साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा रमजान ईद असो की अण्णाभाऊ साठे जयंती असो, त्या निमित्तानं साहेबाच्याकडून सर्व चांगल्या पद्धतीनं नियोजन राहतं। मॅडम साहेबाबद्दल तुम्ही आणि अण्णाभाऊ साठेबद्दल काही बोला। अण्णाभाऊ साठे ही जयंती असताना आमचा मातंग समाज केवळ अब्दुल सत्तार साहेबाच्या पाठीमागं आहे। आंबेडकर जे तुम्ही बोलला आता आंबेडकर जयंती असन कोणत्याही महापुरुष जयंती असतात तर साहेब इथं आम्हाला सहकार करतात। आमचा नेता हा अब्दुल सत्तार साहेब नंबर 1चा माणूस आहे, गरीब दुबळ्याला घेऊन चालणारा आहे। अण्णाभाऊ साठे जयंतीला आता पुतळ्याचं सोहळा तिथं होणार आहे, जे आता जे मोठा कार्यक्रम आता साहेबांनी घेतलेला तरी छोटा कार्यक्रम आहे हो। ये तो झांसी अभी पिक्चर बाकी है तो बता दे रहे करिश्मा कुदरत का थोडासा का आता नमुना आहे तो प्रत्येक गावामध्ये होणार आहे। मी साहेबांना बोलले साहेब माझ्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो आहे, तसाच मला भव्य दिव्य मोठा पुतळा पाहिजेत। तर मला साहेबांना हो म्हणलं, दुर्गाताई अजंठा गावात हा मोठं गाव आहे आणि या गावामध्ये 15,000 लोकसंख्येचं गाव आहे। या गावामध्ये मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांचा मी पुतळा दिल्याशिवाय येणार नाही। आज जयंतीच्या नंतर सगळ्याला शुभेच्छा देते, इथंच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी पुन्हा येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। दुर्गाताई पवार, आपल्यासोबत बनसोडे ताई, सकाराम भाऊ आयरे, धम्मापाल दांडगे, फहीम पठाण, अजून सामाजिक कार्यकर्ता, खूप मोठ्या परिस्थितीनं खूप मोठा कार्यक्रम सिल्लोड तहसील समोर अण्णाभाऊ साठे चौकला आपण इथं आता